मुंबई महानगरपालिकेवरून ठाकरे आणि भाजप आमने सामने आले। मुंबई गुजरात्यांच्या हाती सोपायची नाही हे ठाकरेंचं टार्गेट असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर पापाची हंडी फोडू विजयाची हंडी चढवू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। आमची चर्चा सुरू आहे आणि मुंबई हे आमचं टार्गेट आहे। जसं अमित शहा, नरेंद्र मोदी आणि त्यांच्या व्यापार मंडळाचं टार्गेट मुंबई आहे, मुंबई ताब्यात घ्यायचं, तसं ठाकरे बंधूंचं टार्गेट आहे की मुंबई गुजरात्यांच्या हातात सोपवायची नाही, ती मराठी माणसाकडेच राहील। हे आमचं टार्गेट आहे। महानगरपालिकेमध्ये परिवर्तन अटळ आहे। महानगरपालिकेतली पापाची हंडी आम्ही फोडलेली आहे। आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लागली जाईल आणि त्या विकासाच्या हंडीतलं जे काही त्या ठिकाणी लोणी आहे ते जनसामान्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम त्याच वेगाने सुरू आहे आणि याची पोचपावती येणाऱ्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांमध्ये देखील महायुतीच हंडी फोडेल। ज्यांना एकत्र व्हायचं एकत्र व्हावं, लोकशाही आहे, कोणी एकत्र होऊ शकतं, कोणी वेगळं होऊ शकतं। पण माझं आव्हान आहे ते जे म्हणतात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे एखाद्या ठिकाणी तरी निवडून येऊन दाखवावं। उगाच वल्गना काय करायच्या, स्वतःच्या खाली काय जळतंय ते त्याने पाहावं। तोंडाच्या वाफा कोण दवडतंय आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीय दृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल। रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल या लोकांना। ही लुटलेल्या पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे। मिस्टर महाजन, हे समजू नका, तुम्ही म्हणजे प्रबोध महाजन नाही, तुम्ही गिरीश महाजन आहात जामनेरचे।